Hello and welcome friends. Today we will see finite and non-finite verbs. Verb, which one is very important word in a sentence. Verb असेल तर meaning पूर्ण. एकटा verb सुद्धा वाक्याचं meaning पूर्ण करू शकतो. इतकं importance त्या verbला आहे. And without verb there is no sense in a sentence. Right? So verbs वेगवेगळे असू शकतात. Regular verbs, irregular verbs, finite verbs, non-finite verbs, transitive verbs, intransitive verbs, असे किंवा linking verbs, right? Auxiliary verbs. So we will see these verbs one by one. First of all, we will see finite and non-finite verbs. ठीक है? One example has been given here. I like to sing old folk songs. You'll find इथे दोन verbs आहेत. एक हा verb आहे आणि दुसरीकडे हा सुद्धा verb आहे. पण या स्ट्रक्चरकडे जर पाहिलं हे सिंपल सेंटेन्स आणि एका सेंटेन्समध्ये फक्त एकच फायनाइट वर्ब असतं. म्हणजे याच्यापैकी एक फायनाइट वर्ब आहे आणि दुसरा नॉन फायनाइट आहे. एक तर हे फायनाइट असेल किंवा हे फायनाइट असेल किंवा हे नॉन फायनाइट असेल किंवा हे नॉन फायनाइट. तर ठरवायचं कसं कुठलं फायनाइट वर्ब आहे कुठलं नॉन फायनाइट वर्ब आहे. तर पहा त्याचं कसं होतं. या सेंटेन्समध्ये आपण काय करूया, हा जो सब्जेक्ट आय आहे ना, आयच्या ठिकाणी आपण ही ठेवूया. विल प्लेस ही इन द प्लेस ऑफ आय. याचा टेन्स जो आहे सिंपल प्रेझेंट तोच ठेवू लाईक. मात्र इथे आपण इथे फक्त लाईक नाही ठेवत आहे, इथे एस लावावा लागतो. थर्ड पर्सन सिंग्युलर इन नंबर जर असेल, हा जर प्रोनाउन सिंग्युलर एकवचन थर्ड पर्सन असेल तर सिंपल प्रेझेंटमध्ये वर्बला एस लागतो. जसा लाईकला एस लागला म्हणून तर लाईक ना लाईक्स होईल. ही लाईक्स टू सिंग ओल्ड फोक सॉंग्स. आपण फक्त सब्जेक्ट बदलवला. सब्जेक्ट बदलल्याबद्दल बरोबर या दोन वर्ब्स पैकी एक वर्ब बदलला. इथं लाईक होतं इथं लाईक झालं. हा मात्र जसा आहे तसाच राहिला. ठीक. चल आपण याचा टेन्स बघतो. हा सिंपल प्रेझेंट होता. आता याचा आपण टेन्स बघतो. सब्जेक्ट हाच ठेवूया ही आणि याचा सिंपल पास्ट करू. आता सिंपल पास्ट केल्याबरोबर याचं काय होईल, लाईक्ड. ही लाईक्ड टू सिंग ओल्ड फोक सॉंग्स. बरोबर. आता सुद्धा तुम्ही पाहाल जसा टेन्स बदलला तसा हा वर्ब बदलला. हा वर्ब बदलला का नाही, हा जसाचा तसाच राहिला. म्हणून जो वर्ब सब्जेक्टनुसार किंवा टेन्सनुसार बदलतो त्याला म्हणायचं फायनाइट वर्ब. जो वर्ब टेन्स बदलला किंवा सब्जेक्ट बदलला तरीही बदलत नाही त्याला म्हणायचं नॉन फायनाइट वर्ब. आता याला फायनाइट किंवा नॉन फायनाइट असंच का म्हणतात, या फायनाइटचा अर्थ होतो लिमिटेड. नॉन फायनाइटचा अर्थ होतो विच डज नॉट हॅव एनी लिमिट. लिमिट बंधन असतं त्याला. याला बंधन आहे. सब्जेक्ट बदलल्याचं टेन्स बदलल्याचं हा लिमिटेड आहे. कोणापुरता लिमिटेड आहे, सब्जेक्ट पुरता लिमिटेड आहे. कोणापुरता लिमिटेड आहे, त्याच्या टेन्स पुरता लिमिटेड आहे. टेन्स बदलला याला बदलावं लागतं, सब्जेक्ट बदलला याला बदलावं लागतं. हा तुम्ही टेन्स बदला की सब्जेक्ट बदला हा जसाचा तसा राहतो. म्हणून जे वर्ब्स टेन्स किंवा सब्जेक्टनुसार बदलणार नाहीत ते नॉन फायनाइट आणि जे वर्ब्स बदलतात त्याला म्हणायचं फायनाइट वर्ब. आता फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट वर्ब मधलं कळलं. आता पहा आपण जेवढे 12 टेन्सेस करतो ना ते सगळे 12चे 12 ॲक्टिव्ह वॉइस मधले 12 टेन्सेस सगळे कोणाचे होतात, फक्त ह्याचे. हाच वर्ब आहे फायनाइट वर्ब जो पूर्ण अर्थ प्राप्त करून देतो सेंटेन्सला. हा पूर्ण अर्थ प्राप्त करून देत नाही, हा नॉन फायनाइट आहे.
याचे कुठलेही प्रकार नाहीत. फायनाईट वर्बचे कोणतेच प्रकार नाही. तो फक्त एकच आहे जो सब्जेक्टला लिंक करतो, जो वाक्याला अर्थ देतो, ज्याचा टेन्स बदलतो. हां, हे सगळे फॉर्म्स याचे होतात. ठीक आहे, हाच फक्त फायनाईट. नॉन फायनाईट मात्र वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात. इथे जो तुम्हाला फॉर्म दिसतो नॉन फायनाईटचा, हा आहे इन्फिनिटिव्ह फॉर्म. कसा असतो हा? टू आणि बेस फॉर्म, वर्बचा बेस फॉर्म असतो. बेस फॉर्म ऑफ वर्ब. जसा टू सिंग, टू रन, to play, to appoint, these are all the infinitive forms. Like these infinitive forms, there are another non-finite forms also. Infinitives are there, participles are there, okay. These are the non-finite forms of verb, and gerund is also there. ठीक. आता हे non-finite किंवा हे इन्फिनिटिव्स पार्टिसिपल्स कसे असतात हे आपण नंतर पाहूया. पण आज तुम्हाला कळलंय की दॅट दीज आर फायनाईट अँड नॉन फायनाईट वर्ब्स. ठीक आहे, आता कन्फ्युजन राहणार नाही. फायनाईट वर्ब जो सब्जेक्ट आणि टेन्सनुसार, वर्बच्या टेन्सनुसार बदलणारा जो वर्ब आहे तो नॉन फायनाईट वर्ब, आणि जो बदलत नाही, जो सब्जेक्ट बदलो की त्याचा टेन्स बदलो, जो बदलत नाही तो आहे नॉन फायनाईट. कळलं? फायनाईट अँड नॉन फायनाईट, राईट.